नमस्कार मित्रांनो, मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत। मित्रांनो, थंबनेल पाहितलं, टायटल वाचलं होय मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुकीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव। होय मित्रांनो, हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्त्वाचा सवाल आहे। काय, निवडणुकीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? हा सवाल तुमच्या मनातला आहे, हा सवाल माझ्या मनातला आहे। आज भारतवर्षातील सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव या ठिकाणी विचारत आहे, काय निवडणुकीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी आपण सर्वांनी हा व्हिडिओ आता सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहावा। हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पाहत असताना जर आपल्याला मनापासून आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी एक लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा। सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर बघा मित्रांनो, सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांचा सर्वात महत्त्वाचा सवाल काय, निवडणुकीनंतर आता देशांतर्गत बाजारामध्ये वाढणार सोयाबीनचा बाजारभाव? या प्रश्नाचं अचूक उत्तर जाणून घेण्यासाठी निवडणुकीमुळे सोयाबीनचा भाव सध्या दबावात आहे का, आणि निवडणुकीचा आणि सोयाबीनच्या बाजारभावाचा काय सहसंबंध आहे, हे प्रथम बघणं गरजेचं आहे। आपल्या सर्वांना माहित आहे की मोदी सरकारने निवडणुका डोळ्यासमोर ठेवून 35% जे आयात शुल्क होतं बाहेरील देशातून येणाऱ्या खाद्यतेलावरती, त्याला कमी करून 5% केलं। यामुळे एकीकडे तर खाद्यतेलाचे भाव कमी झाले व महागाई आपण कमी करण्यात यशस्वी झालो, पण दुसरीकडे सोयाबीनचे बाजारभाव मात्र घसरले। अशा परिस्थितीमध्ये कास्तकार बांधवांना वाटते की बाबा निवडणुका संपल्या की आपल्याला या ठिकाणी मोदी सरकार आयात शुल्कात वाढ करताना दिसेल आणि यामुळे सोयाबीनच्या भावात तेजी येऊ शकते। मग असं होणार का? तर लक्षात घ्या, असं होण्याची शक्यता या ठिकाणी 0% आहे। कारण सरकार कोणत्याच मूडमध्ये नाही की या ठिकाणी सोयाबीनचे असणारी आयात शुल्क कमी करायचे, म्हणजे खाद्यतेलाचं आयात शुल्क कमी होणार नाही। आणि दुसरीकडे मित्रांनो, जून महिन्यात पाऊस पडणार, उरलं सुरलं सोयाबीन मार्केटमध्ये येणार आणि त्यामुळे मित्रांनो आपल्याला सोयाबीनच्या भावात निवडणुका संपल्यानंतर चांगली तेजी दिसण्याची शक्यता या ठिकाणी दिसत नाही। हा सेंटिमेंटल बदल होईल, 100-200 ची तेजी येईल, ती तेजी मे महिन्यातच येऊ शकते। आणि म्हणून काय सांगतोय तुम्हाला, 4800 जास्तीत जास्त भाव पकडा, याच्यावर भाव जाण्याची सध्या शक्यता दिसत नाही। मग करायचं काय, तर 4600 भाव मिळाला बाबांनो, तिथं 50% सोयाबीन विक्री करा। 4800 भाव उरलं सुरलं 50% सोयाबीन विक्री करा, ते सुद्धा मे महिन्यात, कारण जून महिन्यात पुन्हा भाव घसरू शकतात। तर यामुळे आपल्याला फायदा होईल। तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये काय राहणार सोयाबीनचा बाजारभाव, याबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल माझी शेती। आवडला असणार हा व्हिडिओ तात्काळ लाईक करा, सामान्य कास्तकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा, सबस्क्राइब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा, यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो। तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल माझी शेतीवर मिळत राहील। तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार।